जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील मुख्य भागात असलेल्या देशी दारू दुकानाच्या स्थलांतराची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. परतूर नगर परिषदेचे नगरसेवक कुरेशी इजरान मुन्शी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत निवासी वस्तीतील हे देशी दारू दुकान तातडीने अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे. परतूर शहरातील मलंग शहा चौक परिसर हा दाट लोकवस्तीचा भाग असून येथे मंदिर, मशीद, शाळा, दवाखाने तसेच भाजी मंडईसारखी गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी आहे. अशा संवेदनशील ठिकाणी देशी दारू दुकान सुरू असल्याने नागरिकांना, खास करून मुली व महिलांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नगरसेवक कुरेशी इजरान मुन्शी यांनी केला आहे. या दारू दुकानामुळे महिला, मुली, विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुकानासमोर वारंवार गर्दी होत असून काही वेळ गोंधळ, वादविवाद आणि असामाजिक प्रकार घडत असल्याने परिसरातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे दुकान स्थलांतरित करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांकडून अहवाल मागवल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. परतूरमधील देशी दारू दुकानाच्या स्थलांतराच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी याविषयीची माहिती नगरसेवक कुरेशी इजरान मुन्शी यांच्यासह सागर काजळे, मारुती घोरमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. भैया, तुमने क्या विज्ञापन दिया डीएम को आज मलंग शाह चौक में जो देशी दारू की दुकान है उसके लिए हम कलेक्टर साहब से मिलने आए थे। आज हमने दो महीने हो गए निवेदन दे के राज्य उत्पादन शुल्क को आज तक कोई कार्रवाई नहीं हुई। ऐसा लगता है क्या दोनों में कुछ लेन देन हुआ देशी दारू के मालक में और राज्य उत्पादन शुल्क के ऑफिस से। आज तक 2 महीने होने के बाद भी वो देशी दारू का मालक ना आज तक कुछ कार्रवाई होने की वजह से वो बोलता है मेरा कुछ नहीं होता है, तुम कितने भी निवेदन दो, कुछ भी करो, मेरा कुछ नहीं होता। वहाँ से मंदिर, मस्जिद आजू बाजू है, छोटे छोटे बच्चे हैं जो पी के खा के लोग वहाँ पे राड़े कर रहे, झगड़े कर रहे, महिलाओं को बहुत परेशानी हो रही है वहाँ पे। बस इसलिए हम वो देशी दारू वहाँ से हटाकर दूसरी तरफ कहीं भी वो लगाना, हमको कोई उससे प्रॉब्लम नहीं। अब क्या इशारा है प्रशासन ने, क्या अगर ये दुकान वहाँ से नहीं हटी तो 15 दिन के बाद हम कलेक्टर ऑफिस पे आंदोलन करेंगे। क्या नाम है आपका? मेरा नाम इजरान कुरेशी, नगर सेवक परतूर। काय निवेदन दिलं तुम्ही आज, काय मागणी? आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो। गेल्या महिन्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिलं होतं की परतूर शहरातील मलंगशाह चौकातील देशी दारूचे दुकान इतर ठिकाणी हलविण्यात यावी म्हणून। पण निवेदन देऊन साधारणतः 1.5-2 महिने होत आले तरी देखील प्रशासनाकडून कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी आणि कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो होतो। त्यांना आम्ही संबंधित विभागाची कळविण्यात आलेले की त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही, पण त्यांनी आम्हाला उडावडीची उत्तरे दिलेली आहे। आमचं मागणी एकच आहे की मलंगशाह चौकातील देशी दारू दुकान इतर ठिकाणी हलवण्यात यावी, कारण त्या ठिकाणी 100 मीटरच्या आतमध्ये दवाखाने आहे, त्याचबरोबर शाळा आहे, मस्जिद आहे, मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ आहे। परतूर शहरातील नंबर 2ची बाजारपेठ ही मलंगशाह चौकामध्ये आहे। त्या ठिकाणी लहान लेकरं, मुली, महिला हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता, शाळामध्ये जाण्याकरिता ये जा करतात। त्याच मुख्य बाजारपेठेमध्ये ही देशी दारू दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी ये जा करणाऱ्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्या ठिकाणी देशी दारू लोक दारू पितात आणि तिथंच राडे लफडे करतात। याच्या अगोदर बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग असे घडलेले आहे, पण पोलीस प्रशासनानं बी त्यावेळेस बी कुठल्या प्रकारचे देशी दारूवाल्याकडून पैसे घेऊन कारवाई केलेली नाही आहे। त्याकरिता ही देशी दारू दुकानं इतर ठिकाणी हलवण्यात यावी या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं होतं, पण कुठल्याही प्रकारचं त्या निवेदनावर प्रशासनाकडून कारवाई केलेली नाही आहे। आमची एकच मागणी आहे की ती देशी दारू दुकान इतर ठिकाणी हलवण्यात यावी, नसता येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आमच्याकडून, अशी आमची प्रशासनाला विनंती की आमच्या निवेदनात त्यांनी दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते सहकार्य करावं। शासकीय दुकान आहे, सरकार मान्य हो सर, अचानकच हटेल दुकान याच्यामुळे हटेल दुकानाच, कारण की तिथं असं झालेलं आहे की महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला आहे आणि जे शाळाकरी मुलं आहे, मुली आहे,
त्या ठिकाणी आंबा आहे, आंबा रोड आहे तिथं की त्याच्याचबरोबर मोंढ्या भागात रस्ता जातो आहे. त्या ठिकाणी ये जा करणं बस स्टॉप असल्यामुळे, त्याचबरोबर रिक्षा स्टँड असल्यामुळे महिला, मुली, शाळाकरी, हॉस्पिटलचे हे त्या ठिकाणी उभा राहतात आणि लोक तिथं दारू पितात आणि त्या ठिकाणी येऊन राडेलफडे करतात, मुलीची छेडखानी करतात, महिलांची छेडखानी करतात. त्यामुळे आमची मागणी ती दुकाने त्या ठिकाणी हलविण्यात यावी. काय नाव आहे तुमचं? माझं सागर काजळे, सामाजिक कार्यकर्ता आहे मी. आज शिष्टमंडळ परतूर शहरातलं आज निवासी जिल्हाधिकाऱ्याकडे आलं होतं. काय मागणी घेऊन आली होती? मलंगशाह चौकातील जी शासनमान्य दारूची दुकान आहे ती दुकान हलवण्यासंदर्भातलं निवेदन आम्ही या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील यांना दिलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की रहिवासी भागातली जी काही देशी दारूची दुकाने ती ताबडतोब कमीत कमी वेळामध्ये तिथून हलविण्यात यावी, ही मुख्य मागणी. काय अडचण येते दुकानांपासून तुम्हाला? ते शासन मान्य टॅक्स भरतात, सर्व गोष्टी करतात. काय तुम्हाला असं वाटलं की हे दुकान हलवण्यात यावं? गेल्या 10-15 दिवसापूर्वीची घटना आहे. मंठा शहरामध्ये एक खून सदृश घटना देशी दारूच्या दुकानात घडली प्रत्यक्ष, आणि उद्या चालून या ठिकाणी परतूर शहरामध्ये सुद्धा अतिशय रहिवासी भागात ही दुकान असल्यामुळं अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी महिला, मुली आणि वृद्ध यांची ये जा सुरू असते. देवस्थाने असतील, मंदिर मस्जिद असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, अशी अत्यंत महत्त्वाची ठिकाणे या ठिकाणी या देशी दारूच्याहून हाकेच्या अंतरावर आहेत. मग शासनानं जी काही नियम निकष या दुकानाला घालून दिलेली आहेत ती नियम निकष या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं या दुकानाला घालून दिलेले नाहीत का, असा सामान्यतः प्रश्न आम्हा सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याच अनुषंगानं आम्ही शासनाला, प्रशासनाला या ठिकाणी विचारत आहोत की या देशी दारूच्या दुकानासंदर्भात सगळे नियम तुम्ही धाब्यावर बसवले आहात काय? काय सांगितलंय प्रशासनाकडनं तुम्हाला? या ठिकाणी आम्हाला निवासी उपजिल्हाधिकाऱ्याकडनं आश्वासन मिळालं आहे की आम्ही त्यांना परत एक पत्र पाठवतोय आणि या दुकानाच्या संदर्भातली कारवाई करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करायला सुरुवात करतो. जर हे पत्राची घोडे अशीच चालू राहिले तर काय पुढची भूमिका? या ठिकाणी आमचे जे कोणी नगरसेवक आहेत, आमचे ज्यांनी हे निवेदन दिलं, शिष्टमंडळ दिलं, तर या शिष्टमंडळाकडून आम्ही या ठिकाणी यांना इशारा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर त्यांनी या ठिकाणी जर कार्यवाही सुरू नाही केली तर आमच्या सगळ्या परतूरकरांकडून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल. काय नाव तुमचं? माझं नाव मारुती गोरबाण.